नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये घरामध्ये गोकुळ अष्टमीच्या श्रीकृष्णाची पूजा असते आणि गुरुजी हे पूजा व्यवस्थित सांगत असतात आणि कल्पना आणि प्रताप हे पूजेला बसलेले असतात. अर्जुनचे मात्र पूजेमध्ये लक्ष लागत नसते आणि कल्पनाला सुद्धा पूजेकडे लक्ष नसते. तेव्हा इकडे सायली रूममध्ये रडत असते. तर अर्जुन उठतो आणि सायलीला फोन करून विचारतो की झाले का रडायचे, आणि रडून झाले असले तर तुम्ही पूजा लाईव्ह बघू शकता. तर सायली म्हणत असते की तुम्ही प्लीज आईंना समजावा, मला पूजा बघायची. अर्जुन सर म्हणतो की मी तुम्हाला तुमच्या देखत सांगितले होते पण आईने ते ऐकले नाही, तेव्हा आता तुम्ही मोबाईलवरच पूजा बघा. म्हणून अर्जुन हा व्हिडिओ कॉलवर सायलीला ती संपूर्ण पूजा दाखवतो. सायली खूपच खुश होते. त्यानंतर इकडे सुमन ही प्रतिमाच्याच फोटोजवळ तिच्याकडे बघत असते. प्रिया मात्र डोक्याला हात लावते. सुमन म्हणते की अगं प्रिया, तू चल ना गं, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, चल ना तन्वी, कारण मी खरंच प्रतिमा ताईंना बघितले, आपण दोघी मिळून त्यांना शोधूयात. तर प्रिया डोक्याला हात लावते आणि म्हणते किल्लेदार हा पुष्कळ होता आणि आता ही सुद्धा माझं डोकं खाते. सुमन बोलते अगं खरंच ना प्रतिमा ताई खरंच या शहरात आलेले आहे, तुला माझे म्हणणे पटते ना, चल आपण शोधायला जाऊया. प्रिया म्हणत असते की अगं सुमनताई नाही, ते इन्स्पेक्टर साहेब म्हटले ना, चुकीची बातमी दिली आणि बाबा त्या बातमीने किती नाराज झाले, त्यांचा जरा विचार कर आणि तुम्ही जरा हे स्वीकार करा की आई परत आलेली नाही आणि तुझी बाई बघितली ना ती आपली आई नव्हती, तू प्लीज या गोष्टीचा स्वीकार कर. सुमन काकी म्हणत असते की अगं तन्वी, मी ज्या बाईला बघितले ना ती आपल्या प्रतिमा ताईच होत्या आणि रात्रीचा जरी रात्र असली तरी तेथे उजेड होता आणि मी खात्रीने सांगते की त्या प्रतिमा ताईच होत्या. तेवढ्यात रविराज मात्र दरवाजात येतो आणि सुमनचे आणि प्रियाचे बोलणे ऐकतो. तर रविराज म्हणत असतो की सुमन काय ग, तू प्रतिमाला बघितलंस, हे काय म्हणतेस तू. तर लगेच प्रियाला मात्र मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे गुरुजी सांगतात की श्रीकृष्णाची पूजा ही संपन्न झाली, त्यामुळे आता बाळकृष्णाचा पाळणा ज्याला येत असेल त्याने म्हणणे. तर लगेच कल्पना म्हणते की तो पाळणा आता कोणी म्हणायचा. पूर्णाई आजी म्हणते की नाही, माझा आवाज आता खणखणत नाही, मी नाही म्हणू शकत. तर प्रताप म्हणतो आता इंटरनेटवर सर्व काही मिळते म्हणून तो अश्विनला मोबाईलवर पाळणा लावण्यासाठी सांगतो. पण गुरुजी म्हणतात की माफ करा, आता मोबाईलवर तुम्हाला सर्व काही मिळेल पण त्यामागची भक्ती कशी समजणार. पाळणा म्हणण्यासाठी ही तुमच्या घरातील व्यक्तीची स्त्रीचीच ममता असायला हवी आणि तुमच्यापैकी जर या घरातील कोणी पाळणा म्हणले तर उत्तम राहील. तर लगेच सर्वांना पाळणा कोण म्हणणार याचे टेन्शन येते. पूर्णाई आजी म्हणते की अगं अस्मिता, तू म्हण ना पाळणा. अस्मिता म्हणते की अगं पूर्णाई आजी, मला कुठे पाळणा म्हणता येतो, आपण मोबाईलवरच पाळणा लावूयात, मम्मासारखं मला सुद्धा म्हणता येत नाही. तर सायली हे सर्व बघत असते आणि गुरुजी म्हणतात की पाळणा ही म्हणण्याची वेळ झाली कारण श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ झालेली आहे. आणि सायली हे सर्व ऐकत असते. सायली लगेच खूप छान असा श्रीकृष्णाचा पाळणा म्हणत असते आणि अर्जुन सर्व मोबाईलवर सर्वांना ऐकतो. तर तो पाळणा ऐकून पूर्णाई आजीला प्रतिमाची आठवण होते आणि पूर्णाई आजी लगेच ही कल्पनाला वरच्या रूमचे दार उघडण्यासाठी सांगते. अस्मिता म्हणते की अगं पूर्णाजी, पूजा किती छान पार पाडली, आता कशाला त्या सायलीला बोलावते. तर पूर्णाजी काही ऐकत नाही आणि कल्पनाला सायलीला खाली घेऊन येण्यासाठी सांगते. कल्पना धावतच सायलीकडे येते. सायली आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. कल्पना सायलीला म्हणते की सायली चल, तुला पूर्णाई आजीने बोलावले. तर सायलीला हाताला धरून ती खाली घेऊन येते. पूर्णाई आजी म्हणते की सायलीला तू येते पाळणा म्हणण्यासाठी बसव. तर सायली पाळणा म्हणण्यासाठी बसते. त्यानंतर इकडे रविराज सुमनला विचारतो की काय ग सुमन, तू खरंच आपल्या प्रतिमाला मार्केटमध्ये बघितलेस का. सुमन म्हणते की हो. रविराज म्हणतो की मग त्याचवेळी तू फोन का केला नाही. तर सुमन ही रागाने प्रिया आणि नागराज यांच्याकडे बघू लागते. तर लगेच रविराज म्हणतो की चल आपण आता लगेच जाऊ आणि मार्केटमध्ये तुम्हाला ती जागा दाखव, आपण तिथे प्रतिमाला शोधूया. म्हणून ते जायला निघतात. तर नागराज म्हणतो की दादा प्लीज, ती जर प्रतिमा वहिनी असती तर ती घरी नसती का आली ती. रविराज म्हणतो की नागराज मला प्लीज निगेटिव्ह नाही आणि प्रतिमा बाबतीत तर नाहीच. नागराज म्हणतो की सुमन चल आपण तिघे जाऊयात, नागराज तुम्हाला येण्याची गरज नाही. आणि रविराज प्रियाला म्हणतो की तू येशील ना. प्रिया म्हणते की हो, मी का आणि नाही, मी माझ्या आईसाठी कुठेही यायला तयार आहे. म्हणून ते तिघे निघून जातात. तर नागराज हा भयंकर चिडतो. त्यानंतर इकडे सायली ही कल्पनासोबत खूप छान असा श्रीकृष्ण पाळणा म्हणत असते.
सायलीचा पाळणा ऐकून सर्वजण खूपच खुश होत असतात आणि ऐकत असतात. त्यानंतर इकडे रविराज, सुमन आणि प्रिया हे प्रतिमाला शोधत असतात आणि जेथे शोधत असतात त्या समोरूनच प्रतिमा ही ओढणीने आपला चेहरा झाकून जात असते आणि थोडी अशी हुकाचूक होते आणि प्रतिमा पुढे जात असते. इकडे सायलीचा तो पाळणा ऐकून पूर्णाई आजीला प्रतिमाची आठवण होते आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत असतात. अर्जुन सुद्धा खूपच खुश झालेला असतो. त्यानंतर इकडे रविराज, सुमन शोधत असतात तर जसा प्रतिमाने ड्रेस घातलेला असतो तसाच ड्रेस एका स्त्रीने घातलेला असतो आणि ती समोर बसलेली असते. सुमनचे लक्ष तिच्याकडे जाते. सुमन म्हणते की भाऊजी ह्याच प्रतिमा आहे आणि प्रतिमाचे म्हणजे त्या बाईचे तोंड तिकडे असते. म्हणून रविराज आणि सुमन प्रिया मागून येतात आणि त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून प्रतिमा असे रविराज म्हणतो तर ती बाई दुसरीच असते आणि ती चिडते. तर रविराज आणि सुमन म्हणतात की आमचा गैरसमज झाला. सुमन म्हणत असते की प्रतिमा ताईंनी हा ड्रेस घातलेला होता. तर प्रिया म्हणत असते की अगं तुझा काहीतरी गैरसमज झालेला असेल, ती प्रतिमा आई नसेल. सुमन म्हणत असते की नाही, त्यांनी जरी हा ड्रेस घातलेला असला तरी सुद्धा त्यांचा चेहरा मी ओळखते. तर प्रिया म्हणते की आईने मी आत्तापर्यंत तिचे खूप फोटो बघितले पण एकाही फोटोमध्ये तिने ड्रेस घातलेला नव्हता, साडीच असते तिची. हे कसे शक्य आहे? सुमन म्हणते की नाही, माझी पूर्ण खात्री आहे, मी डोळ्यांनी बघितलं की त्या प्रतिमा ताईच होत्या. तेवढ्यात हा विषय चालू असताना प्रतिमा रविराजच्या मागून ही अलगतशी निघून गेलेली असते. प्रतिमाने सुद्धा रविराजकडे बघितलेले नसते आणि रविराज त्यांचे सुद्धा लक्ष प्रतिमेकडे जात नाही. त्यानंतर इकडे पाळणा म्हणून झाल्यानंतर सायली सर्वांना प्रसाद देते. इकडे रविराज हा प्रतिमाला शोधून वैतकतो आणि एका ठिकाणी बसलेला असतो. रविराज हा सुमनला म्हणत असतो की प्रतिमाला माझी घालगेळ तिच्यापर्यंत पोहोचत नसेल का? ती का आपल्याला सापडत नाही? आपण किती शोधण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा प्रतिमा दिसत नाही. सुमन म्हणते की भाऊजी नक्की त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना जात असतील म्हणूनच त्या इतक्या आपल्या ह्या शहरात आल्या आहे. प्रिया म्हणत असते की अगं सुमन काकी तुझा गैरसमज झाला असेल आणि ती मनात म्हणत असते की प्रतिमाला जर आपल्या घराचा पत्ता माहिती आहे मग ती इकडे आलीच असती आणि घरीसुद्धा पोहोचली असती, म्हणजे नक्की ती प्रतिमाही नसणार. तर रविराज म्हणतो की चल आपण शोधूया, नक्की आपली प्रतिमा आज जरी आपल्याला भेटली नाही तर आज ना उद्या ती आपल्या घरी नक्की येईल आणि आपल्याला मिळेलच. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायलीने एकमेकांच्या मिठीत येऊन दहीहंडी फोडलेली असते आणि अर्जुनला सायलीच्या मनातील प्रेमाच्या भावना समजलेल्या असतात. अर्जुन सुद्धा सायलीच्या प्रेमात पडण्यासाठी लागलेला असतो. तर आता लवकरच प्रतिमा सुद्धा घरी येणार असते आणि अर्जुन सायली ही एकमेकांच्या प्रेमामध्ये वाहून गेलेले असणार. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.